घाटकोपर पोलीस ठाण्यात सुरू असलेलं भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ठिय्या आंदोलन तब्बल 12 तासांनी मध्यरात्री 3 वाजता संपले। या प्रकरणाची चौकशी सह आयुक्त लक्ष्मी गौतम करणार आहेत। यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानं किरीट सोमय्या यांनी हे आंदोलन मागे घेतले। या दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा आणि भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। किरीट सोमय्या यांनी देखील पोलीस ठाण्यातच जेवण करून ते तिथेच झोपले होते। मात्र पोलिसांनी रात्री त्यांना हे आश्वासन दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं। मी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना धन्यवाद देतोय। त्यांनी या दोन्ही भगिनींना न्याय मिळेल त्याचा कुटुंबाला खोट्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो फिरोज इक्बाल याच्याकडे तीव्र कारवाई सगळ्या सहकार्यांवर व्हायला हवी या आमच्या सगळ्या मागण्या पोलीस आयुक्तांनी मान्य केला आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। उद्या सकाळपासून क्राईम ब्रांच याची चौकशी पुढे नेणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झाला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार। एकूण तब्बल 12-13 तास उलटून गेलेला आहे आंदोलन तुम्हाला करावं लागलं। पुढे जर यांना न्याय मिळाला नाही पीडित कुटुंबाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? असं आहे की हे जे मुस्लिम जिहादी माफिया नेत्यांचं कटकारस्थान होतं। आपण पाहिलं की नाशिक असो, अग्रीपाडा असो की अमरावती असो आणि घाटकोपर सगळ्या ठिकाणी मुस्लिम माफिया आमचा हिंदू मुलींना, ताई माई यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। इथे तर 6-7 वर्षाच्या मुलींना त्यांनी हे प्रकरण घाटकोपरचं दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण आता गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि आता आम्हाला न्याय मिळेल याची खात्री झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीला केवळ सदिच्छा भेट असल्याचं घोले यांनी स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची एकत्रित लढत आणि त्यानंतरचं राजकीय घडामोडी लक्षात घेता या भेटीकडे विशेष लक्ष दिलं जाते। यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं। दरम्यान घोले यांनी या भेटीबाबत अधिक बोलण्यास नकार दिलाय। ही केवळ सदिच्छा भेट होती एवढं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मात्र या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये तर्कवितर्कांना पुन्हा एकदा सुरुवात झाली। हिंदू वारसा हक्क कायदा अंतर्गत विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीवर माहेरच्या नातेवाईकांचा नव्हे तर पतीच्या नातेवाईकांचा हक्क असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या एकलपीठानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। या प्रकरणात बिमल सिक्का यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावानं संपत्तीवर दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र न्यायालयानं हिंदू वारसा हक्क कायदा कलम 15चा आधार घेत हा दावा फेटाळून लावलाय। बिमल यांनी इच्छापत्राद्वारे आपली संपत्ती नंदनदेच्या नावावर केली होती। तसंच संबंधित मालमत्तेचं बक्षीस खतही तयार करण्यात आलं होतं। न्यायालयानं या इच्छापत्राला यापूर्वीच मान्यता दिल्याचं नमूद करत भावाचा दावा ग्राह्य धरला नाही। या निर्णयामुळे विवाहित महिलांच्या संपत्तीविषयीच्या वारसा हक्कांबाबत कायदेशीर स्पष्टता मिळाली। जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग यांनी लोअर परळमधील एका रेस्टॉरंटला सेवा त्रुटीबद्दल दंड ठोठावत तक्रारदार महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत। बँक्वेट हॉलमधील एसी कार्यक्रमादरम्यान बंद पडल्यानं पाहुण्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। घाटकोपर येथील महिलेनं जुलै 2024 मध्ये वाढदिवसासाठी हॉल आरक्षित करून सुमारे 3,63,000 रुपये भरले होते। मात्र कार्यक्रमादरम्यान एसी बंद पडल्यानं पाहुण्यांना घुसमटल्यासारखं वाटलं। रेस्टॉरंटकडून पंख्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, पण ती अपुरी ठरली आणि अनेक पाहुणे जेवण न करताच परतले। या प्रकरणात आयोगानं एसी ही अत्यावश्यक सुविधा असल्याचं नमूद
करत रेस्टॉरंटच्या सेवेत कसूर झाल्याचं ठरवलंय। तक्रारदार महिलेला 22,557 रुपये, मानसिक त्रासापोटी 10,000 रुपये आणि कायदेशीर खर्चासाठी 5,000 रुपये देण्याचे आदेश देण्यात आले। तसंच 45 दिवसात आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। डेटिंग ॲपद्वारे ओळख झालेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळलाय। तसंच प्रकरणातील पोलीस तपासातील त्रुटींवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। सरकारी पक्षानुसार आरोपी आणि तक्रारदार तरुणीची ओळख ही 2021 मध्ये एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती। त्यानंतर दिल्ली आणि मुंबईतील भेटींमध्ये आरोपीनं अत्याचार केल्याचा तसंच संमतीशिवाय खासगी क्षणांचं चित्रीकरण केल्याचा आरोप केलाय। संबंध संपल्यानंतर आरोपीनं कथितपणे संबंधित छायाचित्र आणि व्हिडिओ कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना पाठवून तरुणीची बदनामी केल्याचाही आरोप आहे। या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती। सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर आरोपीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती। मात्र न्यायालयानं जामीन नाकारताना तपासातील उणीवांवर गंभीर निरीक्षण नोंदवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरणाकडे लक्ष द्यावं असे निर्देश दिलेत। केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात मतदार यादीसाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येतोय। लवकरच जनगणनेच्या कामालाही सुरुवात होणार आहे। या दोन्ही कामांसाठी सुमारे 7,000 महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्यानं विविध भागातील अभियंते आणि वास्तुशास्त्रज्ञ यांचा यात समावेश करण्यात आलाय। मात्र या पार्श्वभूमीवर अभियंत्यांच्या संघटनेनं या कामातून अभियंत्यांना वगळावं अशी मागणी केली आहे। बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियननं महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की महापालिकेत सुमारे 4,500 अभियंते कार्यरत आहेत। अनेक पदं रिक्त आहेत, त्यामुळे विद्यमान अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे। पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रस्ते बांधणी आणि दुरुस्ती यांसारखी अत्यावश्यक नागरी कामं ही अभियंत्यांकडून केली जात असल्यानं त्यांना या निवडणूक आणि जनगणना प्रक्रियेतून वगळावं अशी मागणी संघटनेनं केली आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। बच्चू कडू यांना शिंदे सेनेकडून विधान परिषदेची जागा देण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे विलीनीकरण करण्याची अट ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातंय। कडू यांनी याबाबत आपली भूमिका मंगळवारी जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। या घडामोडींमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। बच्चू कडू शिंदे सेनेत गेल्यास भाजपची भूमिका काय असेल याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी बच्चू कडू यांनी आपल्या पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचं मत मागवलंय। तसंच शिंदे सेनेतील काही नेते आणि आमदारांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचंही समजतंय। दुसरीकडे विधान परिषद निवडणुकांसंदर्भातील भाजपकडून उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात आली आहे। दिल्ली नेतृत्वाकडे 15 नावांची सुधारित यादी पाठवण्यात आली। या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलंय। राज्याच्या विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ आगामी महिन्यात संपत आहे। त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। या 9 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला 1 जागा आली असून या एका जागेसाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या एकमेव जागेसाठी विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन अशी 4 नावं चर्चेत आहेत। यामध्ये विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 आहे। त्यापूर्वी अंतिम निर्णय घेण्यासाठी कोर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या एका जागेसाठी कोणाची निवड होते याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।